मी ज्योत्स्ना, आपण पाहत आहात न्यूज वर्ल्ड. न्यूज वर्ल्डच्या आजच्या अंकात पाहूया शहर परिसरातील विशेष घडामोडी. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रशासन पातळीवर विविध बैठका घेऊन कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला जातोय. त्याच अनुषंगाने कामांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे प्रधान सचिव नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणात भाविक येणार असल्यानं अनुमानित संख्येनुसार भाविकांना पुरेसे पिण्याचे पाणी मिळावे यासाठी योग्य नियोजन करावे असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कुंभमेळा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, विशेष पोलीस आयुक्त एस जगन्नाथन, पोलीस महानिरीक्षक जे सिंग, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते आदी उपस्थित होते. घाटाचे काम चांगले झाले असल्याचे सांगून क्षत्रिय म्हणाले, पर्वणीच्या दिवशी घाटावरील पाण्याची आवश्यक पातळी कायम राहील याची दक्षता घेण्यात यावी. घाटाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. कन्नमवार घाटाजवळील उताराच्या भागात भाविकांना त्रास होणार नाही या दृष्टीने मार्गाची रचना करण्यात यावी. नदी पात्राच्या स्वच्छतेकडे महानगरपालिकेने विशेष लक्ष द्यावे असे त्यांनी सांगितले. नव्या घाटांमुळे भाविकांना पवित्र स्नानासाठी चांगली सोय उपलब्ध झाली असून या घाटांची माहिती राज्याबाहेरील भाविकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न करण्यात यावे असेही ते म्हणाले. मुख्य सचिवांनी जिल्हा प्रशासनाने केलेले सूक्ष्म नियोजन आणि वाहतुकीच्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केलं. ते म्हणाले, प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले असल्यानं कुंभमेळ्यात त्याचा चांगला फायदा होईल. या नियोजनाला स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरची जोड दिल्यास अधिक चांगल्या पद्धतीने आपत्ती व्यवस्थापनाची तयारी करणे शक्य होईल. अचानक आलेल्या आपत्तीला त्यामुळे सक्षमपणे सामोरे जाणे शक्य होईल. आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक करताना NDRFला सहभागी करण्यात यावे आणि मेळ्यादरम्यान देखील त्यांचे सहकार्य घेण्यात यावे. कुंभमेळ्यात स्वयंसेवकांना ओळखपत्र देऊन त्यांना प्रशिक्षण द्यावे असेही त्यांनी सांगितले. वाहतूक नियोजन चांगले असल्याने गर्दीवर नियंत्रण करणे सोयीचे होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना घाटावर जाताना अडचण येऊ नये यासाठी विविध पर्यायांवर विचार करण्यात यावा अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. क्षत्रिय यांनी विविध विभागांनी केलेल्या नियोजनाची माहिती घेतली. ते म्हणाले, प्रशासनाने नव्या कल्पनांचा चांगल्या प्रकारे वापर नियोजनात केलाय. माहिती तंत्रज्ञानाचा उपयोगही स्तुत्य आहे. कुंभमेळ्यासाठी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगली टीम तयार झाली असून अधिकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास दिसून येत असल्याचं त्यांनी सांगितलं. नियोजनाबाबत असलेल्या समस्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत दूर करण्यात येतील असेही ते म्हणाले. उर्वरित कामे 15 जूनपर्यंत पूर्ण करण्यात यावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता मिळण्याबाबत विचार करण्यात येईल असे क्षत्रिय यांनी सांगितले. त्यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील रुग्णालयाचे बांधकाम आणि आवश्यक मनुष्यबळाची माहिती घेतली.
बाह्य वाहनतळ ते अंतर्गत बस स्थानकापर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसद्वारेच केवळ वाहतूक होणार असल्यानं बसेसच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याबरोबरच कर्मचाऱ्यांना आदरातिथ्य आणि वक्तशीरपणाबाबत सूचना देण्यात याव्या असंही त्यांनी यावेळी सांगितलं. न्यूज वर्ल्ड ब्युरो, नाशिक. अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या दिवसांवर आलेल्या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी प्रशासनाने आता प्रचंड वेग पकडला असून त्या अंतर्गत येणाऱ्या गर्दीच्या नियंत्रणासाठी नवीन बॅरिकेड्स नुकतेच पोलीस प्रशासनातर्फे खरेदी करण्यात आले. आगामी सिंहस्थाच्या बंदोबस्ताचं नियोजन सध्या पोलिसांकडून करण्यात आलंय. होणाऱ्या प्रचंड गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी बॅरिकेड्सचा अतिशय चांगला उपयोग होतो. त्या पार्श्वभूमीवर नवीन बॅरिकेड्स नुकतेच पोलीस प्रशासनातर्फे खरेदी करण्यात आले. न्यूज वर्ल्डसाठी मनीष सरवटकर, नाशिक रोड. जेल रोड परिसरात असणाऱ्या एका इंग्रजी शाळेचे अतिक्रमण काल तोडण्यात आले. परिसरातील नागरिकांच्या सांगण्यावरून ही कार्यवाही करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त सोमनाथ वाडेकर यांनी सांगितलं. जेल रोडच्या सैलानी बाबा परिसरात असणाऱ्या एमराल्ड हाइट्स पब्लिक स्कूल नावाची शाळा आहे. या शाळेच्या अनधिकृत बांधकामाविषयी मनपाकडे अनेकदा तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्याविषयी शालेय प्रशासनाला वारंवार सांगितले होते. मात्र शालेय प्रशासनाने त्याविषयी दुर्लक्ष केल्याने अखेर मनपा प्रशासनाला ही कारवाई करणे भाग पडले. न्यूज वर्ल्डसाठी नाशिक रोडहून मनीष सरवटकर. न्यूज वर्ल्डच्या आजच्या अंकात अजूनही विशेष घडामोडी, पण त्यापूर्वी घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. नाशिक रोड मध्ये आपल्या स्वप्नातले घर तयार होत आहे. गिरी असोसिएट कन्स्ट्रक्शनचे रिव्हराईन नेस्ट आपल्यासाठी घेऊन आले आहेत स्वप्नातील घरांचा महाप्रकल्प. जेल रोड हायवे पासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर गोदावरी नदीच्या तीरी निसर्गरम्य वातावरणात वाजवी दरात आपले हक्काचे घर बुक करा. आमची वैशिष्ट्ये: मजबूत बांधकाम, प्रत्येक रूममध्ये खेळती हवा येईल अशी बांधकामाची सुयोग्य पद्धत, प्रत्येक सभासदासाठी स्वतंत्र पार्किंग, वयस्कर नागरिकांसाठी नाना नानी पार्क, लहान मुलांसाठी विविध खेळणी असलेला अद्ययावत चिल्ड्रेन पार्क, जॉगिंग ट्रॅक, क्लब हाऊसची स्वतंत्र इमारत, 24 तास सुरक्षा व्यवस्था यांसह अनेक सुविधांनी युक्त असे 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट्स, तसेच लिफ्टसह स्वतंत्र जिनेही उपलब्ध, CCTV कॅमेरे आदींसह मनपसंद घर खरेदीसाठी आपण आजच भेट द्या. सॅम्पल फ्लॅट तयार आहेत. आमचा पत्ता सर्वे नंबर 85/16, ओमनगर, जेल रोड, दसक चौक, नाशिक रोड. मोबाईल नंबर 88 88 88 57 33 आणि 88 88 88 57 34. ईमेल ID आहे sales@riverrainnet.com.
महानगरपालिकेच्या नाशिक रोड प्रभाग समितीची मे महिन्याची प्रभाग बैठक पालिकेच्या नाशिक रोड प्रभाग समिती कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली। यावेळी विविध विषयांना मान्यता देण्यात आली। 74व्या घटना दुरुस्तीने महानगराच्या स्थानिक प्रशासनाला व्यापक प्रमाणात अधिकार दिले। विभागवार प्रभाग समित्या या त्यातीलच एक। त्यांच्या बैठका शहर विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात। नाशिक रोडच्या प्रभाग समितीच्या मे महिन्याच्या प्रभाग समितीच्या बैठकीत आला। या बैठकीत पुढील विषयांवर चर्चा करण्यात आली। मागील सभेचे इतिवृत्त कायम करणे, मधुबन कॉलनीतील उद्यानात ओटा तर चैतन्यनगर येथील उद्यानात पॅगोडा बांधणे, जय अंबे कॉलनीतील उद्यानात बांधकाम विषयक दुरुस्ती करणे, गोसावीनगर येथील महापालिकेच्या खुल्या जागेस संरक्षक भिंत बांधणे आदी कामांना मंजुरी देण्यात आली। तर अतिक्रमण, बिटको रुग्णालय आदी कामांविषयी चर्चा करण्यात आली। यावेळी संभाजी मोरुसकर, सूर्यकांत लवटे, सुनील शेलार, ललिता भालेराव, वैशाली दाणी, शोभा वारे आदींसह अधिकारी वर्ग उपस्थित होता। न्यूज वर्ल्डसाठी मनीष सरवटकर, नाशिक रोड। समितीची बैठक माझ्या अध्यक्षतेखाली पार पडली। तिच्यात सदस्यांचे सर्व विषय मंजूर करण्यात आले। त्यानंतर कर विभागाचा जो मुद्दा होता की कर भरणारे तिथले कामगार चुकीचे उत्तर देतात, उडवडीचे उत्तर देतात, त्यांनाही बोलून त्यांची पण चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले। त्यानंतर पावसाळी गटारीचा पण विषय मांडण्यात आला सदस्यांनी की पावसाळ्याच्या आत गटारी नाले स्वच्छ झाले पाहिजे। ते पण काम जोरात सुरू आहे। निश्चित अधिकाऱ्यांनी त्याला पण समाधानकारक उत्तर दिलं की पावसाळ्यापूर्वी हे सर्व कामं पूर्ण होतील। त्यानंतर अतिक्रमण विभागाचा पण विषय निघाला। अतिक्रमण विभागाचा अधिकारी रजेवर असल्यामुळं त्यांच्या वतीने तिथे कोणी नव्हते, तर विभागीय अधिकाऱ्यांनी त्याचे उत्तर दिले की यापुढे असं काही होणार नाही आणि निश्चितच सर्व अधिकारी व सर्व अतिक्रमण विभाग असेल सगळं पुढच्या मीटिंगला सर्व उपस्थित राहतील। न्यूज वर्ल्डच्या आजच्या अंकात अजूनही विशेष घडामोडी, पण त्यापूर्वी घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती। मेजवानी लय भारी। येथे सोडवले जातील तुमचे प्रश्न। कुणाचाही मुलाइजा न बाळगता मिळतील तुमच्या प्रश्नांची उत्तरे। सत्य निपक्षपणे कळतील तज्ञांची मते। न घाबरता बेधडक विचारले जातील प्रश्न। म्हणून बघायला विसरू नका राहुल ऑन द स्पॉट, फक्त न्यूज वर्ल्ड वाहिनीवर दर रविवारी सायंकाळी 8 वाजता।
आपल्या सर्वांच्या आयुष्याशी निगडीत घटक म्हणजे शेतकरी. त्यांच्या संवेदना जाणण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत शेतकरी माझा हा साप्ताहिक कार्यक्रम. पशुपालन की बात करते ही हमारे जहन में सबसे पहले बात आती है गाय पालन या भैंस पालन की। लेकिन हमारे कई किसान भाई ऐसे हैं जिनके पास न खुद की ज़मीन है और न अधिक पूंजी, तो उनके लिए व्यवसाय का सबसे सरल और सहज माध्यम बनकर उभरा है बकरी पालन। इससे पहले कि मैं आपको बकरी पालन जैसे स्वरोजगार की पूरी जानकारी दूं, चलिए मैं आपको एक ऐसी स्वरोजगारी महिला से मिलवाती हूं जो नौगछिया के शिरपुर गांव की रहने वाली है। माया जी से मैं आपको मिलवाती हूं जो एक बकरी पालिका है और वो किस तरह से उन्होंने अपने रोज़गार को शुरू किया। उन्होंने बिहार कृषि विश्वविद्यालय सबौर से प्रशिक्षण लेकर अपने रोज़गार को शुरू किया। तो चलिए हम उनसे ही जानते हैं कि उनके इस विकास की क्या कहानी है। माया जी, मैं आपसे ये पूछना चाहूँगी कि अभी आपके पास कितनी बकरियां हैं? अभी 100 बकरियां हैं, करीब 100 की संख्या में है। हाँ। तो मैं आपसे ये भी पूछना चाहूँगी कि कितने संख्या से आपने इस रोजगार की शुरुआत की? 25 बकरी शुरू किए थे। प्रशिक्षण की अगर हम बात करें तो आपको कहाँ से मिली, किस तरह से प्रशिक्षण मिली? बिहार कृषि विश्वविद्यालय से हम लोग परीक्षण लिए, वहाँ से ही सारा हम लोग को बात बताई गई और तब हम लोग शुरू किए हैं। जी। अच्छा, लागत की अगर बात करें तो शुरुआती दिनों में कितनी लागत आती है? लागत ऐसे तो हम लोग 10,000 से भी कर सकते हैं, 50 लाख, जिसको जिस अनुकूल पूंजी है उस अनुकूल कर सकते हैं। तो गरीबों की गाय कही जाने वाली बकरी पालन कैसे है रोजगार परख, आइए देते हैं पूरी जानकारी। बकरी पालन छोटे तबके के पशुपालक भाई पुराने समय से ही करते आ रहे हैं, तभी तो बकरियां गरीबों की गाय भी कही जाती है। दिन प्रतिदिन बढ़ती जनसंख्या, रोजगार की कमी, चारागाह की असुविधा जैसी अन्य समस्याओं के मद्देनजर बकरी पालन किसान भाइयों के लिए उद्यम का एक अच्छा विकल्प है। कम पूंजी वाले पशुपालक भाई भी इस व्यवसाय को अपनाकर मुनाफा कमा सकते हैं। किसान भाइयों, जैसा कि आप जानते हैं कि पुराने समय से ही बकरियां इंसानों की घरेलू सहचर के समान रही हैं और परिवार में रहने के कारण बकरियों से इंसानों का आपसी जुड़ाव भी हो जाता है। इनके बारे में सबसे अच्छी बात तो यह है कि बकरियां किसी भी मौसम में उपजाऊ क्षेत्र से लेकर मरुस्थल में भी आसानी से रह सकती हैं। यही कुछ वजह हैं जिससे कि बकरी पालन बदलते समय की मांग बन गई है और इससे मिलने वाले फायदे ने इस व्यवसाय को रोजगार परख भी बना दिया है। तो जैसा कि आपने देखा, बकरी पालन का व्यवसाय रोजगार का एक सटीक विकल्प है, लेकिन हमारे पशुपालक भाई इस रोजगार से किस तरह से फायदा ले सकते हैं और इस रोजगार की उपयोगिता क्या है, आइए जानते हैं। यूं तो बकरियों की खाल, दूध सभी उपयोगी होते हैं, लेकिन बिहार में खास तौर पर बकरियों के मांस का ही उपयोग किया जाता है। पशुपालक भाई समय समय पर बकरियों को बेचकर अपनी रोजमर्रा की जरूरतों को आसानी से पूरा कर सकते हैं। सबसे खास बात तो यह है कि बकरियां कम समय में बड़ी होकर 2 वर्षों में कम से कम 3 बार गर्भ धारण करती हैं और एक बार में 2 से 3 बच्चे को जन्म दे सकती हैं। यानी कम समय में ही पशुपालक भाइयों के पास बकरियों की अच्छी खासी संख्या हो सकती है। इसके अलावा बकरियों के मल मूत्र भी कम उपयोगी नहीं होते। जमीन की उर्वरा शक्ति बढ़ाने के लिए इसे खाद की तरह इस्तेमाल में लाया जा सकता है। यूँ तो छोटे स्तर पर कई पशुपालक भाई, किसान भाई बकरी पालन किया करते हैं,
लेकिन इसे आय का स्रोत बनाने के लिए कई सारी जानकारियां होना ज़रूरी है। तो सबसे पहले जानने वाली बात ये आती है कि बकरियों को रखने की व्यवस्था कैसे की जाए। तो आइए जान लेते हैं कैसे करें बकरियों के लिए शेड निर्माण। मौसम को ध्यान में रखते हुए बकरियों के लिए शेड का निर्माण किया जाना चाहिए, यानी शेड ऐसा हो जो बकरियों को गर्मी, सर्दी और वर्षा के साथ साथ जंगली जानवरों से भी बचा सके। प्रत्येक वयस्क बकरी परिवार के लिए 10 से 12 वर्ग फीट जमीन की जरूरत होती है। इस हिसाब से देखें तो 10 बकरियों के परिवार के लिए 100 से 120 वर्ग फीट जमीन होनी चाहिए। बकरी घर के किनारे किनारे 1.5 फीट ऊंचा और 2.5 फीट चौड़ा मचान बना देना चाहिए। मचान बनाते समय ध्यान रखें कि उसमें लकड़ी या बांस के टुकड़ों के बीच की जगह इतनी कम हो कि बकरी के बच्चों के पैर उसमें न फंसे। शेड के पीछे की दीवार 8 फीट ऊंची और आगे की दीवार 6 फीट ऊंची होनी चाहिए। बकरियों का घर हवादार और साफ सुथरा होना चाहिए। साथ ही मिट्टी और बालू से बना होना चाहिए ताकि साफ सफाई आसानी से किया जा सके। बकरियों को ठंड से बचाव की सबसे ज्यादा जरूरत होती है, तो जाड़े के मौसम में शेड थोड़ी गर्माहट वाली हो तो बेहतर है। बकरी पालन जैसे व्यवसाय को अपनाकर मुनाफा कमाने के लिए सबसे पहले ये भी ध्यान में रखना चाहिए कि हम किस नस्ल को पालें। बकरियों की कई सारी प्रजातियां होती है। बिहार में पाई जाने वाली भी कई सारी प्रजातियां हैं, जैसे बारबरी की बात करें, सिरोही की बात करें या जमुनापरी की बात करें। यहाँ पर अभी मैं खड़ी हूँ जमुनापरी बकरियों के नस्ल के साथ। इसमें ख़ास बात ये होती है कि इनके कान जो हैं वो बड़े होते हैं अपेक्षाकृत बाकी बकरियों की तुलना में, और ये दुधारू भी बहुत होती हैं और इसे मांस या दूध के व्यवसाय के लिए भी आप चुन सकते हैं। तो आगे किस तरह की नस्ल की बकरी आप अपनाकर अपने व्यवसाय को खास मुकाम दे सकते हैं और किस तरह से मुनाफा कमा सकते हैं, ये जानने के लिए आइए जान लेते हैं बकरियों के नस्ल और प्रजातियों के बारे में। अगर बिहार राज्य की बात करें तो यहाँ बीटल, ब्लैक बंगाल, जमुनापरी, सिरोही और बारबरी नाम की प्रजातियां आमतौर पर पाली जा सकती है। जो किसान भाई बड़ी बकरियां पालना चाहें वो जमुनापरी और बीटल प्रजाति की बकरियां पाल सकते हैं। वहीं बारबरी और सिरोही मध्यम आकार की बकरियां होती हैं। आकार में सबसे छोटी होती है ब्लैक बंगाल और यही प्रजाति बिहार में सबसे ज्यादा लोकप्रिय है। वैसे इन प्रजातियों के अलावा किसान भाई संकर नस्ल की बकरियां भी पाल सकते हैं। किसान भाइयों, पशुपालक भाइयों के सामने बकरियों को चारा खिलाने की समस्या कई बार आती है, लेकिन इसको लेकर परेशान होने की कोई ज़्यादा ज़रूरी नहीं है। आपको मैं बता दूं कि बकरियां बहुत सहज होती हैं, वो किसी तरह के चारे को आसानी से खाती हैं। किसी भी तरह के घास फूस को चरने की आदी होती है बकरियां, और अगर खुद की ज़मीन ना हो किसी किसान भाई के पास तो भी उन्हें परेशान होने की ज़रूरत नहीं है, क्योंकि बकरियां सूखे दाने पर भी आसानी से ज़िंदा रह सकती हैं। तो किस तरह से करें बकरियों के लिए चारा प्रबंधन, आइए जानते हैं। बकरियां चरने के अलावा हरे पेड़ की पत्तियां, हरी घास, दाल, चुन्नी, चोकर पसंद करती हैं। यूं तो बकरियों को रोज 6 से 8 घंटा चराना जरूरी होता है, लेकिन अगर चराने की व्यवस्था न भी हो तो इसे कम से कम 3 बार भोजन देना चाहिए। एक वयस्क बकरी को औसतन 1 किलोग्राम घास या हरी पत्ती 100 से 250 ग्राम दाने का मिश्रण दिया जाना चाहिए। हालांकि उम्र और वजन के हिसाब से भोजन की मात्रा को घटाया या बढ़ाया जा सकता है। बकरियों का बेहतर बाजार मूल्य मिले इसके लिए आयु पता करना जरूरी होता है। जी हाँ, इनकी आयु पता करने का सबसे आसान तरीका है इनके दांतों की वृद्धि पर नजर रखना। विशेषज्ञों का मानना है कि लगभग 4 वर्ष की आयु होने तक इनमें सभी दांत आ जाते हैं। वयस्क बकरी में कम से कम एक स्थायी दांत का जोड़ा होता है। हमारे किसान पशुपालक भाई जो भी बकरी पालन को स्वरोजगार के रूप में अपनाते हैं, वो बकरियों की असामयिक मृत्यु से परेशान रहते हैं।
तो उनके लिए मैं बता दूं कि बकरियों की असामयिक मृत्यु या फिर उनको होने वाले कई प्रकार के रोगों से बचाने के लिए उनका टीकाकरण ज़रूरी है। तो चलिए मैं आपको जानकारी देती हूं कि किस तरह से बकरियों का टीकाकरण किया जाए और टीकाकरण होने के बाद किस रोगों से बचना संभव हो पाता है। बकरियों में विषाणु जनित एवं जीवाणु जनित रोगों से बचाव के लिए मुख्य रूप से हम 4 बीमारियों के विरुद्ध टीकाकरण करते हैं, जिसमें प्रथम हम लोग खुरा एवं मुंहपका बीमारी के विरुद्ध करते हैं, जिसमें वयस्क बकरियों को 5 मिलीलीटर खुरा एवं मुंहपका वैक्सीन्स के नाम से जो टीका उपलब्ध होता है चमड़ी के नीचे करते हैं। और जो बकरियां 6 माह की उम्र की होती हैं उसमें हम 2.5 ml दवा चमड़ी के नीचे देते हैं। दूसरी जो मुख्य बीमारियां बकरियों में होती हैं जिसके विरुद्ध हम टीका करते हैं उसका नाम PPR है, पेस्टिडेस पेस्टी रूमिनेंट। ये काफ़ी भयावह बीमारी है बकरियों में। इसमें हम लोग PPR वैक्सीन 1 ml चमड़ी के नीचे करते हैं और प्रत्येक 3 वर्ष पर इसको हम लोग बकरियों में पुनः इनका दोबारा टीकाकरण कार्य करते हैं। तीसरी जो महत्वपूर्ण बीमारियां बकरियों में हैं वो अंतः ज्वर, जिसको हम लोग इंट्रोटॉक्सीमिया वैक्सीन के नाम से जानते हैं। इसके विरुद्ध हम लोग ET वैक्सीन्स जो मार्केट में अवेलेबल मिलता है उसको हम लोग 2 ml चमड़ी के नीचे देते हैं और प्रत्येक साल इसको हम लोग पुनः बकरियों को देते हैं। चौथी एक जो मुख्य बीमारियां हमारे बकरियों में होती है वो CCPP होती है, कंटाजियस कैप्राइन फिलेरोनिमोनिया, जो इसके विरुद्ध वैक्सीन IVRI बरेली के द्वारा विकसित की गई है, जो 0.2 ml चमड़ी के नीचे हम लोग बकरियों को देते हैं और साल में पुनः इनको दोबारा देते हैं। किसी भी व्यापार का मुख्य उद्देश्य होता है उसमें अधिक से अधिक मुनाफा कमाना। तो चलिए अब ये जान लेते हैं कि बकरी पालन के रोजगार को अपनाकर आप किस तरह से अधिक मुनाफा कमा सकते हैं और बाजार में किस मूल्य पर आप बकरियों को बेचें, कहाँ बेचें ताकि आपको अधिक से अधिक लाभ मिल सके। चलिए जान लेते हैं। 10 बकरियों से यदि हम स्वरोजगार की शुरुआत करें तो कुल लागत आती है 60,000 रुपये, जिसमें कि बकरी, नर और शेड सहित खर्चे को मिलाकर लागत आती है 40,000 रुपये और 20,000 रुपये में दाना, दवा और आहार आदि में खर्च होता है। जबकि लागत मूल्य छोड़कर 10 बकरियों से 30,000 रुपये 1 साल में प्राप्त किए जा सकते हैं। अब बकरियों के बिकने की बात करें तो यह एक ऐसा व्यवसाय है कि जिसका बाजार हर जगह आसानी से उपलब्ध है। बकरियों के बच्चे और इनके मांस सहित कभी कभी दूध की मांग लगभग हमेशा बनी रहती है। बकरीद हो या होली, इन जैसे खास त्योहारों में तो पशुपालक भाई बकरियों की मुंह मांगी कीमत पा सकते हैं और दिन दूनी रात चौगनी तरक्की कर सकते हैं। तो देखा आपने, बकरी पालन हमारे लिए स्वरोजगार का कितना अच्छा विकल्प है। आप में से कोई भी अगर इस रोजगार को अपनाकर स्वरोजगारी बनना चाहे तो बिहार कृषि विश्वविद्यालय पूरे तरीके से आपके लिए मदद में खड़ी है। अनेकांना आपले अधिकार काय याचीच माहिती नसते, त्यामुळे अनेकदा त्यांचं नाहक शोषण होत असतं। हे टाळण्याचा उपाय म्हणजे त्यांना स्वतःच्या अधिकाराविषयी माहिती करून देणे। माध्यमाची ताकद ही प्रचंड मोठी असते। नेमके हेच जाणून आम्ही जाणून घ्या आपला अधिकार या साप्ताहिक कार्यक्रमाची निर्मिती केली आहे। त्यात आपण बघूया। आज आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट रेवती कोतवाल। आपला जो कार्यक्रम आहे जाणून घ्या आपला अधिकार, या कार्यक्रमासाठी त्या आपल्याला माहिती देण्यासाठी आले आहेत। जनतेसाठी जनतेच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, ज्या अधिकार जनतेचे जे अधिकार आहेत किंवा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ज्यांचं ज्ञान जनतेला नाही आणि जनता हे जाणू इच्छिते की खरंच आपले अधिकार कोणते आहेत। तर आपल्यासोबत कोतवाल मॅडम आहेत, आपण त्यांच्याशी गप्पा मारू या विषयावर। नमस्कार मॅडम। नमस्कार। माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही वकिलीची प्रॅक्टिस कधीपासून करता? साधारण 22 वर्ष झाली मला। मी नाशिक कोर्टामध्ये प्रॅक्टिस करते। बरं, ही प्रॅक्टिस करत असताना आपल्याला काय काय अनुभव येतात? किंवा आपण सरकारी वकील आहात की खाजगी वकील आहात? नाही, मी स्वतः खाजगीच प्रॅक्टिस करते। बरं, परंतु मी विवाहापूर्वी प्रॅक्टिसमध्येच असल्यामुळे
आणि विवाहानंतर सुद्धा मी अनेक सामाजिक संघटनांशी संलग्नित होते. त्यामुळे महिलांचे प्रश्न असो किंवा महिला सबलीकरण असो यासाठी आम्ही अनेक कार्यक्रम या संस्थांच्या मार्फत घेतलेले आहेत. आम्ही काही वकिलांनी एकत्र येऊन सुद्धा एक संस्था स्थापन केलेली आहे, न्याय प्रबोधिनी मंच म्हणून. त्या मार्फत सुद्धा आम्ही न्याय प्रबोधनाचं कार्य करत असतो. असं आता लोकांना बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टीची अडचण येत असते, कायदे माहीत नसतात, म्हणजे खूप छोटे छोटे कायदे माहीत नसतात. जसं की FIR हा जो विषय आहे हा काहीच लोकांना माहिती नाही. तर FIR म्हणजे नेमकं काय? FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. तर यासाठी म्हणजे कुठलीही घटना घडली, कुठलाही गुन्हा घडला तर याबद्दलची पहिली खबर जी असते, पहिली माहिती ही पोलिसांना द्यायची असते, तर त्याला आपण FIR म्हणतो. फर्स्ट इन्फॉर्मेशन जी आहे, पहिली खबर थोडक्यात. एखादी दुर्घटना घडली, कुठे ऍक्सिडेंट झाला किंवा अन्य कुठल्याही गोष्टीत कुठे हाणामारी झाली, काही होऊ शकतं. तर अशी दुर्घटना झाल्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा लोक जातात तेव्हा ती FIR किती वेळात दिली पाहिजे? किंवा दुसरा माझा असा प्रश्न आहे की जर पोलीस जर FIR नोंद करत नसतील तर त्यासाठी काय केलं पाहिजे? FIR ही शक्यतो लवकरात लवकर ही दाखल केली पाहिजे. कारण घटनेचं स्वरूप किंवा तिथे जे काही त्यांना जखमा झालेल्या असतील, इंजुरीज आपण ज्याला म्हणतो, किंवा बलात्कारासारखे जर काही गुन्हे असतील तर याच्यामध्ये लवकरात लवकर ही खबर पोलीस स्टेशनला देणं अत्यंत गरजेचं आहे, की जेणेकरून तिथे जो काही पुरावा आहे हा पोलिसांना तिथल्या तिथे गोळा करता आला पाहिजे जागेवर जाऊन, किंवा त्या व्यक्तीला त्याची मानसिकता काय आहे हे सगळं पोलिसांना कळलं पाहिजे. आणि म्हणून इन्फॉर्मेशन ही लवकरात लवकर आपण पोलीस स्टेशनला दिली पाहिजे. त्याची प्रत आपल्याला फ्री मिळते पोलीस स्टेशन मधनं, ही कायद्याने प्रत फ्री मिळते. जर ती मिळाली नाही तर वरिष्ठ त्यांचे जे आहेत त्यांना आपण ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली पाहिजे, की आपली खबर घेण्यास आपण बघतो नेहमी की टाळाटाळ करतात किंवा आपल्याला प्रत देत नाही, तर ही त्यांच्या वरिष्ठांना आपण निदर्शनास जर बाब आणून दिली तर आपल्याला त्याच्यामध्ये निश्चितच समाधान मिळू शकतं. तरी यासाठी आपल्याला मी एक प्रश्न विचारू इच्छितो की बऱ्याचशा पोलीस स्टेशनमध्ये अशा घटना घडतात की FIR ची नोंद करत नाही. तर अशा वेळेस ते पोलीस अधिकारी FIR ची नोंद करत नसतील तर त्यावर काय ऍक्शन होऊ शकते? आपण पोलीस कमिशनरांना याबद्दल जर का सांगितलं, त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि आपली खबर जर घेत नसतील तर आपल्याला अन्य उपाय सुद्धा आहेत, की आपण रजिस्टर पोस्टाने आपली खबर ही पोलीस स्टेशनला त्या संलग्नित पाठवू शकतो. आणि त्याची पोचपावती आपल्या जवळ ठेवली तर त्याच्यामध्ये मग पुढे पर्यायाने शेवटी पोलिसांना त्याप्रमाणे ऍक्शन घ्यावी लागते आणि आपली पोचपावती हा त्यावेळेस आपल्याकडे पुरावा म्हणून राहू शकतो. बरोबर. मी आपल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो की आत्ताच कोतमाल मॅडम यांनी सांगितलं की जर पोलीस FIR नोंद करत नसतील तर रजिस्टर पोस्टाने त्यांना त्याची तक्रार पाठवून त्याची पोच आपल्याजवळ जर ठेवली तर ती दाखल होऊ शकते. माझा असा एक अजून एक प्रश्न आहे की महिला पोलीस जेव्हा कुठल्या घटनास्थळी जातात महिलांना अटक करण्यासाठी, परंतु त्यावेळेस जर पोलीस गेले तर त्यावेळेस ते महिलांना अटक करू शकतात का? नाही, सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी पुरुष पोलीस हे महिलांना अटक करू शकत नाही. त्यासाठी महिला पोलीसच कायद्याने आवश्यक आहे. जर पोलीस आपल्याकडे समजा त्या जिथे काही घडलेलं आहे आणि त्या महिलेला अटक करण्यासाठी जर का पुरुष पोलीस जर का आले तर ती महिला तिथे ते नाकारू शकते, की ती स्वतःला अटक होऊ देऊ शकत नाही, कारण कायद्याने तिला अधिकार मिळालेला आहे. आणि त्यामुळे सरकारने आता अनेक ठिकाणी महिला पोलीस स्टेशन सुद्धा उभारलेली आहेत, किंवा प्रत्येक पोलीस स्टेशनला महिला पोलीस ही तिथे नेमलेली असते. आणि जेणेकरून महिला जर का गुन्हेगार असेल किंवा अशी काही घटना घडली तर महिलांशी त्यांना म्हणजे ताब्यात घेण्यासाठी किंवा महिलांशी संवाद साधण्यासाठी महिला पोलीस निश्चितच तिथे काम करू शकतात. बरोबर. अजून एक असा प्रश्न आहे की FIR दाखल झाल्यानंतर त्या आरोपीला कोर्टात किती वेळात हजर केलं जातं? शक्यतो लवकरात लवकर, म्हणजे 24 तासाच्या आत तर दाखल करणं, कोर्टासमोर आणणं ही तर कायद्यानेच तिथे तरतूद केलेली आहे. जर तसं होत नसेल तर त्यासाठी काय नियम आहेत, कायदे आहेत? नियम कायदे हे असे आहेत की 24 तासामध्ये जर का दाखल केलं नाही तर शेवटी त्या पोलीस स्टेशनचा जो कोणी इन्चार्ज आहे त्याला त्याप्रमाणे कारण द्यावी लागतात, की आपण 24 तासामध्ये काय म्हणजे ट्रॅफिक आहे किंवा तो पल्ला जो आहे तो लांबचा पल्ला आहे की ज्या कोर्टासमोर त्याला दाखल करायचं आहे, तर ह्या फक्त बाबी वगळल्या तर त्या केवळ त्यांना शिथिल करता येतात. अदरवाईज त्यांना कुठल्याही प्रकारचं कारण
हे कोर्टापुढे चालू शकत नाही. त्यासाठी मग त्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते. बरं, अटक केलेल्या व्यक्तीला काही अधिकार असतात का? हो, अटक केलेल्या व्यक्तीला त्याचं म्हणणं मांडण्यासाठी, त्याला वकील करण्यासाठी कायद्याने मुभा दिलेली आहे. त्यामुळे तो निश्चित स्वतःचं गाऱ्हाण मांडण्यासाठी किंवा वकिलाची मदत किंवा कुठल्या कायद्या अंतर्गत त्याला अटक केलेली आहे हे जाणून घेण्याचा अधिकार त्याला पूर्णतः कायद्याने दिलेला आहे. आणि त्याला जर का आर्थिक त्याची परिस्थिती खराब असेल तर कायद्याने लिगल एड ज्याला आपण म्हणतो, सेवा प्राधिकरण हे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी त्याची ब्रँच असते. तिथनं त्याला मोफत सल्ला सुद्धा मिळू शकतो आणि त्याची फी जी आहे ती शासनातर्फे ही भरली जाते आणि त्यामुळे त्याला स्वतःला वकील हा लिगल एड मार्फत मिळू शकतो आणि त्याची बाजू कोर्टामध्ये तो निश्चित मांडू शकतो. बरं, याविषयी मी आणखी विस्तीर्ण असं विचारलं तुम्हाला की महिलांना काही वेगळे का अधिकार असतात का? नाही, महिलांना वेगळे अधिकार नाही. लिगल एड त्यांना सुद्धा आहे. फक्त जर का त्यांना हा चॉईस आहे की काही अशा बाबी असतात की त्या पुरुष वकिलांना समजा सांगू शकत नसतील तर तिथे महिला वकील सुद्धा त्यांनी मागणी केली तर त्या महिला वकिलांकडे त्यांचं म्हणणं किंवा काही गोष्टी अशा असतात की त्या नाही पुरुषांसमोर सांगू शकत, तो पुरुष वकिलांच्या ऐवजी त्यांना महिला वकील सुद्धा मिळू शकतात. त्यांनी मागणी केली तर निश्चित मिळू शकतात. आज कायद्यात अशा तरतुदी आहेत, म्हणजे महिलांच्या बाजूने आज कायदे चांगल्या मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. अशा वेळेस काही महिला खोट्या तक्रारी दाखल करतात पुरुषांच्या विरोधात, तर अशा वेळेस निर्दोष व्यक्तीलाही त्यात गोवण्यात येतं. महिला चुकीच्या आणि खोट्या आणि ब्लॅकमेलिंग केले जातात थोडक्यात. तर अशा वेळेस काही कायदे आहेत का? आता उदाहरणार्थ 498 म्हणजे शारीरिक आणि मानसिक छळाबद्दल ही जी एक मागे दुरुस्ती झाली आणि त्यामध्ये तात्काळ लगेच मुलीने जर का मला त्रास होतोय असं सांगितलं की लगेचच तात्काळ सासरच्या मंडळींना अटक व्हायची. परंतु काय व्हायला लागलं की असं लक्षात आलं की याच्यामध्ये खोट्या तक्रारी सुद्धा आहेत किंवा विनाकारण त्या मुलाच्या बहिणीला किंवा तिच्या नवऱ्याला किंवा अन्य दिराला किंवा जावेला ते त्या गावी राहत नसतील तरी सुद्धा त्यांना अटक व्हायची. तर ह्या गोष्टी हळूहळू निदर्शनास यायला लागल्या. केसेसच्या ऑर्डर्स मधनं हे लक्षात यायला लागलं. त्यामुळे आता असं सांगण्यात येतं की 498 ची जरी कंप्लेंट झाली तरी शक्यतो त्यांचं दोघांनाही समोरासमोर बसवायचं आणि लगेचच तो गुन्हा म्हणून दाखल करून घ्यायचा नाही, तर त्यांना समोरासमोर बसवायचं, त्याच्या नातेवाईकांना बसवायचं आणि शक्यतो आधी 2-4 मीटिंग्स ह्या काउन्सिलिंग टाईप त्यांचं काही प्रबोधन होतंय का, त्यांना काउन्सिलिंग काही करून याच्यामध्ये त्यांचं नातं हे परत जुळण्याची शक्यता आहे का हे पोलिसांनी आधी आजमावून पाहायचं आहे. तिथे एखादी संस्था असेल, सामाजिक संस्था, त्यांची देखील मदत ते घेऊ शकतात आणि याच्यामध्ये जर का हे निदर्शनास आलं की ही खोटी केस आहे तर निश्चितच तिथे तो गुन्हा दाखल होत नाही. आणि अन्यथा त्याच्यामध्ये काही जर का दिसलं की नाही याच्यामध्ये निश्चित तथ्य आहे तर मग मात्र 4-5 मीटिंग किंवा जसं असेल त्यानंतर तो गुन्हा दाखल होतो आणि त्याप्रमाणे त्या सासरच्या लोकांना अटक होऊ शकते. बरोबर, म्हणजे मी आपल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो की अशा प्रकारच्या ब्लॅकमेलिंगची लगेचच तक्रार होत नाही. समोरच्या दोघं पार्टींना एकत्र बसवलं जातं आणि त्यांचं प्रबोधन केलं जातं. तर लोकांनी अशा तक्रारींना घाबरून न जाता सामना करावा असं मी त्यांना सांगू इच्छितो. मॅडम, आपल्याला असा एक प्रश्न विचारतो की कौटुंबिक न्यायालय असतात तर त्या न्यायालयात कोणत्या प्रकारचे दावे दाखल करता येतात? बेसिकली मी हे सांगू इच्छिते की कौटुंबिक न्यायालय हे जिथे लोकसंख्या त्या प्रमाणात आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणात ही कौटुंबिक न्यायालय स्थापन केली जातात. आता नाशिकला जे नाशिक रोड येथे आयुक्त कार्यालयाच्या शेजारी कौटुंबिक न्यायालय जे स्थापन झालेलं आहे तर हे यासाठी जे काही ज्युरिस्डिक्शन आपण ज्याला म्हणतो की हे जे काही आहे तर हे नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये म्हणजे परिक्षेत्र म्हणजे ज्याला आपण ज्युरिस्डिक्शन म्हणतो तर नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये जेवढे लोक राहतात त्यांच्यामध्ये असे कौटुंबिक कलह जर का झाले तर महापालिकेच्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांसाठीच केवळ हे कौटुंबिक न्यायालय आहे. अन्यथा नाशिक महापालिकेच्या बाहेरील जे क्षेत्र आहे तर त्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये ती कुटुंबाचे जेवढे काही असे कौटुंबिक कलहाचे जेवढे मॅटर्स आहेत ते तिथे दाखल होऊ शकतात. बरं, मला असा एक अजून प्रश्न विचार की न्याय हा सर्वसामान्यांसाठी उरला आहे का? याच्यात मी असं आपल्याला एक उदाहरण देऊ शकतो की जसं की सलमान खानला लगेचच जामीन मिळाला, म्हणजे असंही माहिती होतं आमच्या सूत्रांकडून की ह्या न्यायालयात त्याची केस चालण्याच्या आधी त्याला जामिनासाठी त्याने उच्च न्यायालयात दाखल केली प्रत.
तर सर्वसामान्य म्हणजे याचा हा प्रश्न गौण हा प्रश्न असा आहे की सर्वसामान्यांसाठी न्याय राहिला आहे का? हो, निश्चितच सर्वसामान्यांसाठी सुद्धा न्याय आहे. न्याय व्यवस्थेवर आज जगामध्ये भारताची न्याय व्यवस्था ही अतिशय चांगली आणि मजबूत आहे. आज आपण लोकशाही, आपली घटना ही जी काही आहे ही फार महत्वाची आहे. घटनेने सगळ्यांना अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे कुणाला जर का आपल्या हक्कापासून वंचित होण्याची वेळ आली किंवा त्यांच्यावर काही गुन्हे खोटे दाखल होत असेल तर शेवटी न्याय हा आपली निश्चितच आपल्याला मिळतो. त्याची बाजू ही निश्चितच चांगल्या प्रकारे मांडल्या गेली पाहिजे. शेवटी असं आहे की पुरावा म्हणून आपण सुद्धा रुटीन मध्ये ज्यावेळेस असतो त्यावेळेस आपणही प्रत्येक गोष्टीचा पुरावा हा आपल्या जवळ ठेवला पाहिजे. साधी गोष्ट असते एखाद्या गोष्टीची झेरॉक्स, एखाद्या पेपरची झेरॉक्स काढून ठेवणं किंवा आपण ज्या गोष्टी आपल्या रुटीन मध्ये डे टू डे लाईफ मध्ये करत असतो तर त्यावेळेस सुद्धा आपण प्रिकॉशन घेणं, प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर आपण नेहमी म्हणतो. तर त्याच्यामुळे आपण पुढे काही घटना घडतीलच असं नाहीये, परंतु त्याची नेहमी काळजी घेणं ही कागदोपत्री, शेवटी न्याय किंवा जो कायदा आहे तो त्या कागदाला ओळखतो, कागदावर न्याय चालतो. शेवटी घटनाक्रम कसा आहे तो आपण जर का बघत गेलो तर शेवटी कायद्याला मध्ये कागदाला तेवढंच महत्व आहे, पुराव्याला तेवढंच महत्व आहे. त्यामुळे आपण नेहमी काळजीपूर्वक ह्या गोष्टींकडे बघावं. ज्यावेळेस आपण एखादा टीव्ही घेतो किंवा फ्रीज घेतो त्याच्या रिसीटच्या मागे अनेक गोष्टी अटी शर्ती लिहिलेल्या असतात, परंतु आपण एकदम डोळे झाकून त्या याच्यावर सही करतो आणि ती वस्तू आपल्याकडे घेतो. परंतु आता ग्राहक कोर्ट आहे, कन्झ्युमर कोर्ट आहे, तर याच्यामध्ये आपल्याला त्याच्यासाठी निश्चितच दाद मागता येऊ शकते किंवा आपल्याला बिल्डरने फसवलेलं असेल तर त्याच्यामध्ये निश्चितच आपल्याला दाद मागता येऊ शकते. म्हणून आपण जो कुठला व्यवहार करू, ज्या गोष्टी आपण करणार आहोत, कागदावर त्याची लिखापडी होणार आहे, तर त्यापूर्वी ते वाचून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि मगच आपण त्याच्या खाली सही करावी अशी मी आपल्याला एक सर्व प्रेक्षकांना विनंती करेन. मला याला जोडून अजून एक असा प्रश्न विचारायचा आहे की पैसा आणि न्याय या दोन्ही गोष्टी तुम्ही कशा बघता? कारण पैसा जर मूलभूत असेल, मूलभूत प्रमाणात असेल त्या व्यक्तीकडे, तो न्याय लवकर मिळू शकतो? नाही, असं नाहीये, असं निश्चितच नाहीये की पैसा आहे म्हणून तुम्हाला न्याय मिळेल असं अजिबात नाहीये. सलमान खानच्या केसमध्ये तुम्ही म्हणाल तर त्याने फक्त प्रिकॉशन ही घेतली की जर का आज इथे आपला अर्ज फेटाळला गेला तर आपल्या वकिलांच्या टीमने ते पुढच्या कोर्टामध्ये, उच्च न्यायालयामध्ये आपल्याला जामिनासाठी लगेच सगळे पेपर्स तयार करणं आणि ते तिथे इथे ऑर्डर झाली की तिथे पेपर्स दाखल करणं ही फक्त त्याच्यामध्ये बाजू होती आणि त्यांनी तेवढी काळजी घेतली. त्यामुळे पैसा आहे म्हणून न्याय आहे अशातला भाग नाही. सर्वसामान्य माणसाला देखील न्याय हा निश्चित मिळू शकतो. त्यासाठी तुम्ही सुद्धा थोडी खबरदारी घेणं आणि आपल्या वकिलांना काहीही न झाकून ठेवता सगळी गोष्ट जी आहे ती क्लिअर कट सांगणं, म्हणजे वकील सुद्धा त्याप्रमाणे आपले पुरावे आणि आपली बाजू ही कोर्टामध्ये निश्चितपणे चांगली मांडू शकतात. बरं, आता दुसरा प्रश्न असा की आरोपीला पॅरोल हा कोणकोणत्या गोष्टीसाठी मिळतो? आरोपीला पॅरोल हा मुळात म्हणजे त्याची जी काही वैयक्तिक कारणं असतील आणि ती त्याने कारणं जर का ज्या जेलमध्ये तो असेल त्या जेलच्या अधिकाऱ्यांना त्यांनी त्याचा जो काही अर्ज दिलाय त्यामधली जी काही कारणं आहेत ही कारणं जर का संयुक्तिक असतील आणि कायद्याला धरून असतील तर त्याचा निश्चितच हा जेलचे अधिकारी त्याचा विचार करतात आणि त्यामध्ये जर का काही संभ्रम वाटला तर शेवटी तो मेहरबान कोर्टामध्ये सुद्धा ती याचिका दाखल करू शकतो आणि त्याप्रमाणे त्याला तेवढे दिवसांपुरता हा जेलमधनं त्याला रिहा होऊ शकतो. बरोबर. या संदर्भात मी असं म्हणेल की जसं की संजय दत्तला त्याच्या पत्नीच्या आजारपणासाठी पॅरोल मिळाला आणि आता रिसेंटली अरुण गवळींना त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी पॅरोल मिळाला, तर या दोन्ही आजारपण ठीक आहे, लग्नासाठी पॅरोल मिळू शकतो? लग्नासाठी शेवटी आज त्यांनी आता समजा अरुण गवळींच्या बाबतीत म्हटलं तर आज गेले अनेक वर्षानुवर्ष ते आज जेलमध्येच आहे, त्यामुळे कोर्टाने त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला असणार आहे आणि तो पूर्णपणे कायद्याची बाजू धरूनच त्यांचा विचार केला आणि म्हणून त्यांना पॅरोल दिलेला आहे. बर, सध्या माननीय सुप्रीम कोर्ट लोकशाहीच्या बऱ्याचशा गोष्टींवर स्वतः अधिकार क्षेत्रात घेऊन लोकशाहीच्या काही गोष्टी आणि निर्णय देत आहे असा आरोप लोकप्रतिनिधी करतात, तर आपल्याला काय वाटतं? एक वकील म्हणून आपण आपली काय भावना आहे? नाही, शेवटी असं आहे की सुप्रीम कोर्ट आज हे म्हणजे सर्वोच्च न्यायालयातले समजा जस्टिस त्याच्यामध्ये पण जिथे लोकभावना आहे,
जिथे सामाजिक विषय आहे तिथे समजा लोकप्रतिनिधींमार्फत समजा त्यासाठी जर का कुठल्याही प्रकारची बाजू मांडल्या गेली नाही, तो विषय जर का घेतला गेला नाही, तर शेवटी कुठेतरी न्यायालयाला याचं कॉग्निझन्स घेणं भाग पडतं आणि मग समाज भावनेतनं, लोकभावनेतनं तो विषय शेवटी तिथे सुप्रीम कोर्ट त्याचा विचार करतं आणि मग त्याचा आपण मग बाकीचे लोक म्हणतात की याला इंटरफिअरन्स केलाय त्यांनी, परंतु तो प्रत्येक वेळेसच असं म्हणणं योग्य नाहीये. तर शेवटी तिथे समाज भावना, लोकभावना आणि ते विषय जे आहेत ते निश्चितच तेवढ्या तीव्रतेचे असतात आणि त्याच्यावर कोणी बाजू नाही मांडली तर शेवटी कोर्टाला त्याची दखल घेणं गरजेचं असतं. कारण रिसेंटली आता जो विषय चघळला गेला म्हणजे जसं की लोकप्रतिनिधी जे होर्डिंग्स लावतात त्या विषयीचा तो होता. बरोबर आहे. तर हेच म्हणणं आहे की लोकशाहीत आम्हाला हा अधिकार आहे, लोकप्रतिनिधींचं म्हणणं आहे की लोकशाहीत आम्हाला हा अधिकार आहे, पण विद्रुपीकरणाचा अधिकार नाही. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्ही सगळे मिळून एक समजा बॅनर लावलं तर एक वेळेस ठीक आहे, परंतु आज प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन प्रत्येक दादा आणि भाऊ हे समजा असं करायला लागले तर शेवटी शहराचं किंवा पर्यायाने त्या गावाचं विद्रुपीकरण होतं आणि ते टाळण्यासाठी आणि शेवटी हा कुठेतरी पैसा बोलतो असं एक कॉग्निझन्स कोर्टाने घेतला आणि म्हणून याची दखल कुठेतरी त्यांना ती घ्यावी लागली आणि त्या दृष्टीने शेवटी त्यामध्ये त्यांनी स्वतःचं मत व्यक्त केलं, हस्तक्षेप करावा. बरं, माझा आपला शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारतो की आत्ताची जी परिस्थिती आहे कायद्याच्या बाबतीत असू दे किंवा जी यंत्रणा सरकारी यंत्रणा, सरकारी अधिकारी असतील की पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही किंवा प्रत्येक विभागामध्ये आज सरकारी विभागामध्ये पैसा हाच मोठा झाला आहे, भ्रष्टाचार जिकडे तिकडे आहे. तर अशा वेळेस आपल्याला एक वकील म्हणून असं वाटतं की इंग्रजांचं राज्य बरं होतं, आजची लोकशाही चांगली नाही. नाही, इंग्रजांनी आपल्यासाठी अनेक सुधारणा केल्या, परंतु शेवटी स्वातंत्र्य ते स्वातंत्र्य आहे. जिथे भ्रष्टाचार आहे किंवा अशा गोष्टींना लाचलुचपत काहीतरी द्यावी लागते तर ही सुधारणा प्रत्येकाने आपल्या स्वतःमध्ये करावी. त्यामध्ये आपण ज्यावेळेस आता माहितीचा अधिकार आज एवढा मोठा आपल्याला मिळालेला आहे तर त्या ठिकाणी खरं लाच देण्याची किंवा अशा गोष्टींसाठी हा थारा देण्याची काही आवश्यकता नाहीये. आपण स्वतःचे काय आपल्याला हक्क आहेत, अधिकार आहेत, आपल्याला या गोष्टी माहितीच्या अधिकारात जर अगदी 10 रुपयाचं तिकीट लावून जर मिळत असेल तर निश्चितच त्या ठिकाणी लाच देण्याची आवश्यकता नाही. आणि आज माहितीचा अधिकार इतका मोठ्या प्रमाणात आहे की आज त्याला शेवटी राज्यस्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपण अपील करून त्या गोष्टी आपण मागवू शकतोय. तर त्यामुळे मला नाही वाटत की लाच दिल्यानेच आपली कामं होतील. तर ही सुधारणा प्रत्येकाने आपल्यात जर केली तर निश्चितच समाज याच्यामध्ये सुधारण्याचं काम हे आपल्यापासून सुरुवात करावं असं मी या ठिकाणी आज सांगेन. ह्या होत्या ॲडव्होकेट रेवती कोतवाल. त्या वकील असल्यामुळे त्या कायद्याच्या जाणकार आहेत आणि त्यांनी आपल्या प्रेक्षकांसाठी बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा कायद्याचे ज्ञान त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. न्यूज वर्ल्ड स्टुडिओमध्ये ते आलेत आणि आपल्या प्रेक्षकांनी माहिती दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. याचबरोबर न्यूज वर्ल्डचं आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा आपली भेट पुढील प्रसारणात. तोपर्यंत मी ज्योत्स्ना आपला निरोप घेते. नमस्कार.